नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. नमस्कार सर. भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डाव्या आघाडीचा विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा भारतीय संविधानाचा डावी आघाडी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डावी आघाडी आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भारतीय संविधानाचा लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की भारत माता की इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी शाह मुर्दाबाद. चले जाओ भाजप सरकार चले जाओ, चले जाओ भाजप सरकार चले जाओ, चले जाओ भाजप सरकार चले जाओ. भारतीय एकजुटीचा विजय असो, भारतीय एकजुटीचा विजय असो. नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ साठे विजय असो. इन्क्लाब जिंदाबाद. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. जिंदाबाद. अरे मोदी सरकार चले जाओ चले जाओ, चले जाओ, मोदी सरकार चले जाओ चले जाओ, चले जाओ. मोदी शाह कायर है कायर है, कायर है, मोदी शाह कायर है कायर है, कायर है, अरे मोदी शाह कायर है कायर है, कायर है. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं अरे चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी शाह अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी शाह मुर्दाबाद. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. अरे जय 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 भीम जय भीम, जय अरे भीम, जय 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 भीम जय भीम, जय अरे भीम, जय 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 भीम जय भीम, जय भीम. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. हमारे साथ है, अभिजीत दीपके आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. गेले 36 दिवसापासून जंतर मंतर या दिल्लीच्या मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू होतं आणि विद्यार्थ्यांची मागणी होती जे नीट पेपर फुटी झालेली त्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे आणि 20 ते 22 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आत्महत्या केल्यात. त्यात 15 ते 20 मुलीच आहेत आणि एवढं असूनसुद्धा 36 दिवस हे आंदोलन चाललं. सोनम वागचूक सरांनी हे उपोषण तिथं सुरू केलं. अभिजीत दीपके यांचे सर्व सहकारी यांनी ते उपोषण चालू केलं आणि अशा परिस्थितीमध्ये जे आंदोलन चालू असताना या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला करण्यात आला. आपण पाहिलंय
की आमच्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्या विद्यार्थिनींचा छळ करण्यात आला, त्यांची विटंबना करण्यात आली, त्यांच्याशी खालच्या पातळीचं हे पोलीस वागले. हल्ला करताना नुसते पोलीसच नव्हते, तर या भारतीय जनता पार्टीचे काही गुंड होते, अमित शहाचे काही गुंड होते आणि या गुंडांना या सर्व विद्यार्थी एकजुटीने धडा शिकवला. आपण पाहतोय की हे आंदोलन असं होतं, याचं स्वरूप जर पाहिलं तर भाजप विरुद्ध संपूर्ण देश, भारतीय जनता पार्टी विरुद्ध संपूर्ण देश एकवटला होता. आणि हे आंदोलनाचं स्वरूप भाजप विरुद्ध संपूर्ण देशातील जनता असं झालं होतं. हे आंदोलन आपल्या देशाच्या बाहेर इंग्लंडला सुद्धा, ऑस्ट्रेलियाला सुद्धा, इतर देशात सुद्धा करण्यात आलं आणि या मोदी शहाच्या हुकुमशाहीला त्या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आला. आज हा जो शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा झालेला आहे, त्याला राजीनामा द्यावा लागला. संपूर्ण देशासमोर, या विद्यार्थ्यांसमोर या मोदी शहाला झुकावं लागलं आणि त्याचा राजीनामा झाला. मी तर म्हणतोय की ही घटना महाराष्ट्रात झाली, पेपर फुटीची घटना महाराष्ट्रात झाल्याने पहिला राजीनामा हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हायला पाहिजे होता, परंतु तो अजून झालेला नाही. आणि म्हणून ह्या जे विद्यार्थ्यांचं, भारतीय जनतेचं एकजुटीचा या ठिकाणी विजय झाला आणि या जे हिटलरशाहीने वागणारे मोदी शहा यांना गुडघे टेकावे लागले, यांना माघार घ्यावी लागली. आणि म्हणून मी या वांगचूक सरांना, अभिजित दिपके, सर्व विद्यार्थ्यांना, या देशातल्या सर्व जनतेला या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांनी दिल्लीला आंदोलन केलं, आपण सुद्धा इथं 2-3 वेळा या शेवगाव शहरात केलं. सर्वांनी शेवगाव शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सुद्धा मदत केली. त्या व्यापाऱ्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि सर्वांनी या बंदमध्ये, या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.